नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए तृतीय वर्ष साहित्यशास्त्र या 10व्या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण या 5व्या सेमिस्टरमध्ये पहिल्या प्रकरण पाहत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचं स्वरूप. साहित्याचं स्वरूप पाहत असताना साहित्य म्हणजे काय आपण पाहिलं. साहित्य वाङ्मय, ललित वाङ्मय, ललित कला किंवा ललित साहित्य अशा पद्धतीनं किंवा काव्य या व्याख्या आपण पाहिल्या, संकल्पना आपण पाहिल्या. प्राचीन संस्कृत कवीने या साहित्याला, या वाङ्मयाला काव्य असं म्हटलेलं आहे. भरतमुनीने या काव्याचा विचार करत असताना नाट्यशास्त्र उपयोगी काव्याची व्याख्या केलेली आहे. प्राचीन संस्कृत कवीमध्ये भरतमुनी हे अतिप्राचीन साहित्यशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये अर्थ क्रियोपत काव्य, अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा अर्थ म्हणजे काव्य अशी काव्याची व्याख्या केलेली आहे. भरत मुनी भाम, रुद्र, विश्वनाथ, आनंदवर्धन, दंडी या सगळ्या प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी ज्या काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. त्या सर्व व्याख्येतून आपणाला काव्याची काही विशेष जाणवतात, काव्याची काही लक्षणे जाणवतात. ती लक्षणे आपण पाहत आहोत. अलंकार हे पहिलं लक्षण आपण पाहिलेलं आहे. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा होतो. दागिना घातलेली स्त्री खूप सुंदर दिसते, कारण सौंदर्य प्रसाधने जर शरीरावर धारण केले तर त्या मूळच्या शरीरामध्ये नाविन्यता येते, सौंदर्य खुलून दिसते. तशा पद्धतीनं काव्य किंवा साहित्य, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र जे काही वाङ्मय प्रकार आहेत त्यामध्ये अलंकार असतात. त्या अलंकारामुळं काव्य सुशोभित दिसते. पण हे अलंकार बाह्य आहेत असा काही शास्त्रज्ञाचा आरोप आहे. यात आत्म्याचा विचार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. कारण अलंकार हे शरीरावर धारण करता येणाऱ्या वस्तू आहेत. जातीच्या सौंदर्याला अलंकाराची गरज असू शकत नाही, किंवा मुळातच सौंदर्य नसेल तर अलंकाराची काय गरज आहे. मुळातच सौंदर्य नसेल तर कितीही अलंकार घातले तर उपयोग नाही. म्हणजेच आत्म्याचा विचार केला पाहिजे असं. पण दागिने आणि शब्द माध्यम किंवा साहित्यातल्या, काव्यातल्या अलंकाराचा विचार करत असताना खूप भिन्नता आहे. काही म्हणतात की अलंकाराचं बीज वक्रोक्तीत आहे. काही जरी असलं तर शरीरावर धारण करायचे अलंकार काढून ठेवता येतात, पण साहित्य, काव्यातले अलंकार काढून ठेवता येत नाहीत. काव्यातले अलंकार हे अंगभूतच असतात. म्हणून काव्याला प्राणभूत तत्व म्हणावं असं म्हटलं जातं. पण पुन्हा दुसरी उपपत्ती जी आहे ती वक्रोक्ती आहे. वक्रोक्ती ही उत्पत्ती कुंतकाने मांडलेली आहे. अलंकार कल्पनेचा विचार करत असताना वक्रोक्तीचा विचार भामनी केला होता. सहृदय रसिकाला आल्हाददायक अशा विदग्ध कवीच्या विदग्ध किंवा वैशिष्ट्यपूर्ण पदबंधामध्ये योजलेली शब्दार्थ योजना म्हणजे वक्रोक्ती व काव्य. काव्यामध्ये सर्वत्रच वक्रोक्तीचं राज्य असतं. वक्रोक्तीमुळे सामान्य शब्दार्थाचे विभावन होते, त्यांचे सौंदर्यपूर्ण काव्यार्थात रूपांतर होते. म्हणून सर्व कवींनी वक्रोक्तीचा वापर करावा, अंगीकार करावा. वक्रोक्तीशिवाय अलंकार संभवत नाही.
शोभा देत नाही. या सर्व काव्यसौंदर्याच्या मुळाशी वक्रोक्ती हेच तत्त्व आहे. म्हणून वक्रोक्ती हे काव्याचं प्राणभूत तत्त्व आहे असं म्हणायचे. अतिशयोक्ती अलंकाराचं तत्त्व सांगत असताना भामह म्हणतो, विशिष्ट अभिप्राय मनामध्ये आणून कवी जेव्हा सर्वसामान्य बोलण्याच्या पद्धतीहून वेगळ्या प्रकारचे शब्दार्थ योजितो तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. आपण पाहिलेलं आहे, डंबडीचं तेल आणणं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाजी झाली, सगळं झालं, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला. दमडीच्या तेलाची एवढी मोठी अतिशयोक्ती कहाणी आपण कवितेच्या माध्यमातून आपण पाहतो. अतिशयोक्ती अलंकार हे वक्रोक्तीच्या जवळ आपणाला जात असताना दिसतो. पण अतिशयोक्ती म्हणजे सर्वसामान्याहून वेगळी अशी बोलण्याची पद्धत. त्याला वक्रोक्ती किंवा विधोक्ती असं म्हटलं जातं. भामहने अशा प्रकारच्या विधोक्तीला लोकांतिक गोचर वाणी असं म्हटलेलं आहे. लोकांतिक्रांत गोचर वाणी, लोकांतिक्रांत गोचर वाणी असे भामह म्हणतो. म्हणजेच कवीची वाणी ही लोकविलक्षण वैचित्र्यपूर्ण असते. कुंतक हा वक्रोक्तीला काव्याचे जीवित मानतो. कुंतकाला वाटते वक्रोक्तीशिवाय काव्यच होऊ शकत नाही. वक्रोक्तीमुळेच काव्य रमणीय बनते. वक्रोक्ती हे काव्याचे मुख्य तत्व होय. वक्रोक्तीमुळेच काव्याला सौंदर्य प्राप्त होते. वक्रोक्तीशिवाय शब्दार्थांना रसत्व प्राप्त होऊ शकत नाही. आत्यंतिक दुःखाच्या वा सुखाच्या वेळी मनुष्य सरळ बोलणे टाळत असतो. त्याला सरळ बोलणं आवडत नाही. अति दुःख आणि अति आनंद झाला की माणूस सरळ न बोलता वक्र बोलत असतो, चमत्कृतीपूर्ण बोलत असतो, विदग्ध बोलत असतो. म्हणून लोकांची बोलण्याची जी पद्धत असते तिला वक्रोक्ती असं म्हटलं जातं. आणि ती जर काव्यात असेल तर काव्याला शोभा प्राप्त होते. काव्याचा आत्मभूत तत्व वक्रोक्तीचं आहे असं कुंतकाला वाटतं. जीवनातील सुखदुःखात्मक अनुभूती जेव्हा अभिनयातून व्यक्त होत असते तेव्हा नाट्य बनत असतं. तीच अनुभूती कवीच्या वक्रोक्तीपूर्ण शब्दार्थामधून व्यक्त होते तेव्हा काव्य निर्माण होते. अभिनयाशिवाय नाट्यगत रस निष्पत्ती होऊ शकत नाही. म्हणूनच वक्रोक्तीशिवाय काव्यात शब्दार्थांना रस प्राप्त होऊ शकत नाही. अभिनय हा ज्या अर्थाने नाट्याचा प्राण आहे त्या अर्थाने वक्रोक्ती हा काव्याचा प्राण आहे असं कुंतकाला म्हणायचे. कारण कवीचा हातस्पर्श होताच मातीचेही सोने होते. जो न देखे रवी ओ देखे कवी. कवीची कल्पना अशा पद्धतीची असते की कवी कधी काय लिहील सांगता येत नाही. एका कवीला प्रश्न विचारला गेला, हे तुम्हाला कसं सुचतं हो? तेव्हा तो म्हणतो की पाखरू जसं आत्ता इथं आहे आणि आकाशात अचानक जातं तशा पद्धतीने वीज चमकते आणि हे सगळ्या गोष्टी प्रतिभेच्या रूपानं येत असतात. शब्द मांडण्याची कला जाणवत असते. हा कवी व्यापार, या कवी व्यापाराच्या मुळाशी वक्रोक्ती हेच तत्व आहे. नाहीतर मेघाबरोबर दुरस्त कांतेला संदेश पाठवणं हा एक वेडेपणा आहे. परंतु मेघदूत या काव्यामध्ये कालिदासाने वीरहर्ता यक्षाकडून असा संदेश पाठवलेला आपणाला पाहायला मिळतो. हा वक्रोक्तीचा चमत्कार. व्यवहारात आपण सरळ भाषेत बोलतो त्यामुळे आपले बोलणे वृक्ष वाटते. पण चतुर लोक तोच अभिप्राय आडवळणी सांगतात त्यावेळी तो जास्त आकर्षक वाटत असतो. उदाहरणार्थ, आपण कोणत्या देशाहून आलात असा सरळ प्रश्न न करता आपल्या येथे येण्यामुळे कोणत्या देशातील नागरिकांना दुःख झाले असा जर प्रश्न विचारला तर आपली नम्रता आणि आपला गौरव या दोन्ही गोष्टी व्यक्त होत असताना दिसतात. असे हे वक्रोक्तियुक्त बोलणे नेहमी परिणामकारक ठरत असते. कारण आपण अतिदुःख झाल्यानंतर आपण डायरेक्ट एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर मेला असं म्हणू शकत नाही. देवाज्ञा झाली असं म्हणतो. कारण हे वक्रोक्ती
असं एक उदाहरण आपण पाहायला मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना वक्रोक्ती ही काव्यामध्ये असायला पाहिजे. तिचं राज्य काव्यामध्ये आहे आणि म्हणून काव्याचं प्राणभूत तत्त्व वक्रोक्ती आहे असं म्हटलं जातं. पण वक्रोक्तीतही अंतरंगाचा विचार नसून भयंगाचाच विचार आहे. अशी रचना न करताही श्रेष्ठ काव्य होऊ शकतं. लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई, नारायण सुर्वे यांच्या काव्यात कुठेही अलंकाराने वक्रोक्ती पाहायला मिळत नाही. कारण नारायण सुर्वे 2 दिवस नावाच्या कवितेमध्ये असं म्हणताना दिसतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे डोईवर किती राहिलेत उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलली, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. आमची अख्खी जिंदगी उद्याची भाकर कशी मिळेल, या आम्हाला रोजगार उद्या मिळेल का नाही, यासाठी आमची अख्खी जिंदगी बरबाद झालेली आहे. सरळ सरळ लिहिलेली कविता. यामध्ये कुठंच अलंकार दिसू शकत नाही, यामध्ये कुठल्या पद्धतीची वक्रोक्ती दिसू शकत नाही. तरीसुद्धा सुंदर कविता निर्माण झालेली आपणाला पाहायला मिळते. बहिणाबाई चौधरी, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळे ती भाकर. इथं कुठं वक्रोक्ती किंवा अलंकार नाही आहे. अनुभव आणि श्रम यातून उदयाला आलेली ती कविता आहे. म्हणून वक्रोक्ती किंवा अलंकार काव्याचं प्राणभूत तत्त्व असावं असंही काही नाही असं मला वाटतं. त्यानंतर तिसरं आहे रीतिविचार. रीतिविचार ही उपपत्ती वामनाने मांडलेली आहे. 9व्या शतकाच्या सुमारास वामनाने रीती आत्मा काव्यस्य असं मत मांडलेलं आहे. विशिष्ट पदरचना रीती असं वामनाचं स्पष्ट मत आहे. पदरचना म्हणजेच शब्दार्थाची सौंदर्यपूर्ण योजना होय. शब्दात आणि त्याच्या अर्थात प्रसाद, माधुर्य, ओध, सुश्लिष्टता इत्यादी गुण असतात. इत्यादी गुणांनी युक्त असलेल्या पदरचनेच्या ठिकाणी सौंदर्याचा साक्षात्कार होत असतो. काव्य हे गुणांनी युक्त असलं पाहिजे, त्याच्या ठिकाणी सौंदर्याचा आविष्कार होत असतो. म्हणजेच कौशल्यपूर्ण रचनेमुळे, रीतीमुळे काव्याला सौंदर्य प्राप्त होत असते. अलीकडे या रीती विचाराला शैली विचार असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. जसा व्यक्ती तशी त्याची शैली, स्टाईल इज मॅन असं म्हटलं जातं. कारण रीती विशिष्ट पद्धतीचे गुण काव्यामध्ये असायला पाहिजेत. मग प्रसाद असो, माधुर्य असो, ओज असो, सुश्लिष्टता असो. कारण गुणी व्यक्ती दिसायला सुंदर नसू देत, पण गुणी व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती ही खूप मोठ्या पदावर जाते, खूप लोकप्रिय असते, काहीतरी त्यानं मिळवलेलं असतं. म्हणून रीती, गुण महत्त्वाचे आहेत, गुणी महत्त्वाचे आहेत. म्हणून स्टाईल मॅन, जसा लेखक तशी त्याची शैली. वामनाने गुण व अलंकार याचे विवेचन करून अलंकाराचा व्यापक विचार करत असताना सौंदर्यम अलंकारः असं म्हटलेलं आहे. काव्यम ग्रहमालंकारात सौंदर्यम अलंकारः. अलंकाराचं सौंदर्य कशामध्ये आहे तर रीती विचारामध्ये आहे. काव्य हे गुणांनी युक्त असलं पाहिजे. कसा गुणी माणूस आहे असं आपण म्हणतो, चांगल्या व्यक्तीला गुणी माणूस असं म्हणतो, कारण त्याच्याकडं सगळ्या पद्धतीचे जगण्याचे गुण असतात. कुणाशी कसं वागावं, जीवनामध्ये कसं जगावं, आपल्याला जगण्यासाठी काय केलं पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, आपल्या आईवडिलांची कर्तव्ये काय आहेत, आपण काय करतो आहोत. या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जेवढं ज्ञान घेत आहोत, शिक्षण घेत आहोत, या शिक्षणाचा उपयोग स्पर्धेच्या युगामध्ये किती होतो आहे. नोकरीसाठी आपला उपयोग होणार आहे की आपण कुठला व्यापार करणार आहोत किंवा पैसा कमवण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीनं आपणाला करता येईल, आपलं कुटुंब कसं सुखी ठेवता येईल, आपल्या आईवडिलांच्या इच्छाकांक्षा कशा पूर्ण करता येतील, ह्या सगळ्या गोष्टीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. हे गुण या दृष्टिकोनातून गुणी. कारण
हे गुण विचार करत असताना वेगवेगळे गुण असतात. कारण दया, क्षमा, शांती हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. काव्यामध्येही त्याच्या पद्धतीचे गुण आहेत. एखाद्या व्यक्तीला गुणवान म्हणतो, ती व्यक्ती त्या व्यक्तीकडं सगळं जग आदर्श रूपानं पाहत असतं. त्या पद्धतीनं काव्यही तशा पद्धतीचं असलं पाहिजे. आदर्श काव्य, आदर्श कथा, आदर्श कादंबरी, आदर्श कविता, आदर्श नाटक, ज्यातून सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे, त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. काव्य असं असावं असं कवी या ठिकाणी म्हणतो. म्हणून त्यात गुण, रीती हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. ते काव्याचं आत्मभूत तत्त्व आहे. सुंदर उदाहरणामध्ये जर सांगायचं झालं, काव्य हे गुणांनी युक्त असते. सौंदर्य, माधुर्यादी गुणामुळे येते. गुण हे काव्याचे अंगभूत तत्व आहेत. काव्याचे कारक हेतू आहेत. गुण हे नित्य आहेत. अलंकार हे अनित्य आहेत. सुंदर स्त्रीचे लावण्य हा तिचा नित्य गुण होय, पण तिने शरीरावर धारण केलेले अलंकार हे केवळ मूळचे सौंदर्य अधिक खुलविणारे बाह्योपचार आहेत. हे गुण शब्दाबरोबरच अर्थाचेही आहेत. वामनाने आपल्या रीतिविचारामध्ये अलंकारापेक्षा गुणांनाच अधिक महत्त्व दिलेलं आहे. उदाहरणार्थ, युवतीचं रूप गुणांनी युक्त असल्यास अलंकाराशिवायही सुंदर दिसते. अलंकारामुळे सौंदर्य अधिक खुलून दिसते. पण सौंदर्यहीन शरीरावर कितीही अलंकार घातले तरी उपयोग होणार नाही. पण ती स्त्री जर खरोखरच गुणी असेल तर सौंदर्याचीही गरज नाही आहे, अलंकाराचीही गरज नाही, बरेही कुरूप असेल. अथेल्लो नामाचं नाटक शेक्सपियरने लिहिलेलं आहे. अथेल्लो हा दिसायला कुरूप होता, पण हुशार होता, बुद्धिवान होता आणि खूप मेहनत करणारा होता, आत्मचिंतन करणारा होता, कष्ट करणारा होता. त्याच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं त्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, खूप कष्ट केले, लोकाच्या घरामध्ये धुणी भांडी केली आणि अथेल्लोला शिकवलं. तो कुरूप जरी असला तरी इतका शिकला, मेहनत घेतली, अभ्यास केला, चिंतन केलं आणि त्यातून एक मोठा सेनापती झाला, मोठ्या पदापर्यंत गेला. एका मोठ्या अधिकाऱ्याची मुलगी डेस्डेमोना खूप सुंदर असते. त्या अधिकाऱ्याकडं तो आपल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायचा आणि त्या गोष्टी तो अधिकारी ऐकायचा, आवडीनं ऐकायचा. अथेल्लोच्या पराक्रमाच्या गोष्टी तो कसा घडत गेला, शून्यातून या पदापर्यंत, सेनापती पदापर्यंत येऊन, मोठ्या पदापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्या अथेल्लोच्या गोष्टी तो अधिकारी ऐकायचा आणि त्याची मुलगी घरा बसून ऐकायची. डेस्डेमोना सुंदर मुलगी. आणि एके दिवशी डेस्डेमोना म्हणते की मी त्या अथेल्लोसोबत लग्न करणार आहे. तेव्हा त्या मुलीचे वडील म्हणतात, हे बघ मुली, तू खूप सुंदर आहेस, माझ्याकडं खूप श्रीमंती आहे, पैसाही खूप आहे, मी एका राजकुमाराला तुला देऊ शकतो, सुंदर राजकुमाराला देऊ शकतो, इतकी प्रॉपर्टी माझ्याकडं आहे आणि तू माझी एवढी लाडकी मुलगी आहे. पण विचार कर, अथेल्लो कुरूप आहे, खूप पराक्रमी आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, पण अशा पद्धतीचा आहे. बघ, तू लग्न करण्याच्या आधी तिनं माझा फायनल निर्णय सांगते, कारण दोघांचंही एकमेकावर हळूहळू प्रेम लुटतं. अथेल्लोही तिला म्हणतो, मी कुरूप आहे, माझ्याकडं लग्न करण्याच्या अगोदर तू विचार कर, मी कुरूप आहे, तू सुंदर आहेस, माझ्यासोबत तू जगू शकशील का? सगळ्याचा विचार केल्यानंतर दोघंही एकमेकाला लग्नाला राजी होतात, लग्न करतात. पण या डेस्डेमोनावर गावातला एक दुसरा युवक प्रेम करत असतो. एकतर्फी प्रेम असतं. डेस्डेमोनाचं त्याच्यावर प्रेम नसतं, पण त्याचं मात्र असतं. आणि तो आपली बायको तिथं मोलकरीण म्हणून डेस्डेमोनाने अथेल्लोच्या घरी ठेवतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असताना आपल्याला पुढं तिथपर्यंत जायचं नाही, पण एवढी सुंदर मुलगी तिच्या कर्तृत्वावर खुश होते. सौंदर्यापेक्षा पराक्रमाला, सौंदर्यापेक्षा ज्ञानाला, सौंदर्यापेक्षा कष्टाला महत्त्व आहे. काव्यही तशाच पद्धतीचं असतं. काव्यामध्ये गुण महत्त्वाचे असतात आणि गुण आणि गुणीपणा
हा महत्त्वाचा आहे. नुसतं गुण असून महत्त्वाचं नाही आहे, गुणही असणं महत्त्वाचं आहे. गुण असले म्हणून काय झालं, पण खूप मोठा विद्वान आहे, खूप पैसा आहे, पण तो व्यवस्थित जर कारणी लागत नसेल किंवा तो पैसा वाईट कामाला जात असेल तर उपयोग नाही आहे. म्हणून काव्य गुण असून महत्त्वाचं नाही, गुणी असले पाहिजेत. रीती विचारावरही काही आक्षेप घेतलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण पदरचनेत अपेक्षित असणारे गुण काव्याच्या शरीरसंबंधाचे आहेत. काय सांगितले यापेक्षा कसे सांगितले यावर काव्यामध्ये भर दिला गेलेला आहे. म्हणून गुण हे अलंकार व वक्रोक्तीप्रमाणे बाह्य स्वरूपीत आहेत. त्याला काव्याचा आत्मतत्व पद देता येणार नाही. माधुर्य, ओज, प्रसाद हे शब्दार्थाचे गुण आहेत. शब्दार्थ हे काव्याचे शरीर आहेत. आत्मा मात्र अर्थ आहे, अर्थाशी संबंधित असणं गरजेचं आहे. रीतिविचार शब्दार्थाच्या गुणावर अवलंबून आहे. शब्दार्थ हे काव्याचे बाह्य शरीर आहेत. रीतिविचारात काव्याच्या आत्मभूत तत्वाचा विचार केला गेलेला नाही. गुण म्हणजे गुणी नाही. मानवी प्राण्याचे रूपक चालवून बोलावयाचे झालास गौरवर्ण, रेखीव बांधा, गतिविभ्रव या गुणाने एखाद्या मानवी आकृतीत कितीही सौंदर्य आले तरी ते काही त्या आकृतीतील आत्मभूत तत्व होऊ शकत नाही. इतकेच काय, गुण हे अंतरात्म्याचे असले तर ते गुणच राहणार. गुण हे गुणी किंवा धर्मी होऊ शकत नाही. म्हणून वामनाने काय सांगायचे यापेक्षा कसे सांगायचे यावर जोर दिलेला आहे. या अपेक्षाचं खंडन करत असताना वामनाने शब्दसौष्ठवाला महत्त्व दिलेलं आहे. गुणाचा विचार करत असताना बंधगुण असा शब्द वापरला आहे. प्रसाद, माधुर्य गुण बंधाच्या ठिकाणी असतात. आपल्या अंतःकरणातील भाव व्यक्त करीत असताना कवी त्या भावांना विशिष्ट आकार देतो. हा आकार बाह्यरूप ठरत नाही. आशय आणि शब्द या दोन्ही गुणाचा वामन रीतिविचारात विचार करतो. आंतरिक अनुभूती सम्यक आविष्कार वामनाला अभिप्रेत आहे. सौंदर्य तत्व काव्याच्या ठिकाणी कशामुळे येते हे सांगण्यासाठी वामनाने रीतिविचाराचा पुरस्कार केला आहे. म्हणून रीती हाच काव्याचा आत्मा आहे असं वामनाचं मत आहे. सारांश, वामनाचा रीतिविचार म्हणजे गुणविचार होय. गुण हे काव्यसौंदर्याचे निर्माते असल्याने गुणविचार म्हणजे काव्यातील सौंदर्य निर्मितीचा विचार होय. इतक्या व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास रीती हा काव्याचा आत्मा होऊ शकतो, हेही तितक्यात महत्त्वाचं आहे. उदाहरणामध्ये जर सांगायचंच झालं तर जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कारे काय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला मार्ग आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय. सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्याचे काय जाय. जण पळभर म्हणतील हाय हाय. म्हणजे ही भा. तांबे यांची कविता आपण जेव्हा पाहतो तेव्हा गुण या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सर्व ओजस आहे, माधुर्य आहे, अशा पद्धतीची गुणविचार आहेत. त्यामुळे ती कविता सुंदर बनलेली आहे. त्यातून एक मोठा विचार व्यक्त होत असताना दिसतो. कारण तो विचार अशा पद्धतीचा आहे की माणसानं सगळं माझं माझं कधी म्हणू नये. मी करतो म्हणून घर चालतं, मी आहे म्हणून हा गर्व अहंकार असू नये. कारण रामचंद्र ही आले गेले, त्याहून जग काय ओसच पडले, असंही भा. तांबे म्हणतात. मी असं नाही आहे. कारण सखे सोयरे येतील, डोळे पुसतील आणि निघून जातील. 4 दिवस दुःख व्यक्त होईल, महिनाभर दुःख व्यक्त होईल आणि तुम्ही मेला म्हणजे काही जग बंद पडेल, घर बंद पडेल असं म्हणा नाही. घरातली माणसं जेवतील, पुन्हा डोळे पुसल्यानंतर पुन्हा जेवतील, खातील, वर्षाला एकदा आठवण काढतील, पुन्हा सगळी आठवणही अंधुक होऊन जाईल. त्यासाठी माणसानं जगत असताना मरावे परी कीर्तिरूपे उरावे या भावनेतून जगलं पाहिजे. काव्यही तशाच पद्धतीनं असलं पाहिजे. काव्यामध्ये अशा गुणवैशिष्ट्ये अशा पद्धतीची असली पाहिजेत की ती काव्य अजरामर झालं पाहिजे. कवी मरून जाईल पण कविता मात्र अजरामर असते. अक्षर वाङ्मय असं त्याला म्हणू. ती कलाकृती कधीच मरत नसते. प्रत्येक पिढीला एक नवा संदेश, नवा विचार, नवा
नवा सुगंध देण्याचं काम करत असते. विचाररूपी सुगंध दरवळत असताना शब्दाने अर्थाच्या माध्यमातून विचाररूपी सुगंध प्रत्येक पिढीनपिढी देण्याचं काम ही कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, मोठी मोठी पुस्तकं करत असतात. लेखक त्या माध्यमातूनच ती लिहित असतात. म्हणून काव्याची लक्षणे शोधत असताना आपण 3 पाहिलेत: अलंकार, वक्रोक्ती, रीतिविचार पाहिलेला आहे. उद्या आपण औचित्य विचार हे लक्षण पाहणार आहोत. औचित्य विचार, रसविचार आणि ध्वनिविचार ही 3 लक्षणे आपण उद्या आणि परवा पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.